नमस्कार. टी व्ही बुलंदसनीच्या 911 FM न्यूजच्या संध्याकाळच्या 8:30च्या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज महत्त्वाची बातमी अशी आहे, जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पाटील हे आज केंद्रामध्ये खासदार नाहीत किंवा केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री नाही, महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री नाही. त्यांचं मागच्या 25 वर्षातील राजकारणामधलं योगदान पाहता आणि आज आणि उद्याच्या वाटचालीवरती ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार किंवा नाही असा आम्ही प्रश्न टी व्ही बुलंदसनीच्या माध्यमातून टी व्ही बुलंदसनीच्या व्हॉट्सअप डिजिटल नंबर 1च्या माध्यमातून केला होता. हा प्रश्न संध्याकाळी 5:30च्या टी व्ही बुलंदसनीच्या व्हॉट्सअप डिजिटल मार्फत आम्ही विचारला गेला होता. त्यात आव्हानही केलं होतं महाराष्ट्र जनतेला की आपले मतं गुढीपाडव्याच्या अगोदर साप्ताहिक बुलंदसनीला किंवा टी व्ही बुलंदसनीला आपण कळवू शकतात. त्यावरती आज महाराष्ट्रामधील 2 ज्येष्ठ नेते अर्थात माजी मंत्री माणिकरावजी ठाकरे आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संवाद झाला. दोन्ही मान्यवर नेत्यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिल्या. बाळासाहेब पाटील जे सहकारी नेते आहेत सातारामधले, ते म्हणाले संतोष कोल्हे पाटील जालना लोकसभेचे नेते आहेत, महायुती सरकारला त्यांनी समर्थन दिलेलं आहे. त्या पलीकडं ते महाराष्ट्राचे एक दूरदृष्टी आणि अभ्यासू नेते आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. याशिवाय ते जालना बारामती रत्नागिरी रेल्वे मार्गासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जालन्यापासून तर रत्नागिरीपर्यंत भव्य दिव्य असं मोठं आंदोलन आता उभा करणार आहोत. त्या अनुषंगाने त्यांच्याशी आमची आज प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच साताऱ्यात बैठक होणार आहे. राजकीय पक्ष वेगळे आहेत. आम्ही जालना बारामती रत्नागिरी रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करणार आहोत. त्यातून हा रेल्वे मार्ग पूर्ण करणार आहोत. हाच धागा धरून माणिकराव ठाकरे म्हणाले संतोष कोल्हे पाटील दूरदृष्टी आणि अभ्यासू नेतृत्व आहे. सत्ता आणि संघर्ष हा राजकारणामध्ये सर्वांना सारखा नसतो. सत्ता येत असते जात असते. आज लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत. 2 पक्षांतरे वेगवेगळी भूमिका आहेत, पण त्यांनी त्यांना निवडून दिलेले आहेत. त्यांनी मात्र आपली प्रामाणिक भूमिका दाखवली पाहिजे. नसता येणाऱ्या विधानसभेत लोकसभेत जे निवडून गेलेले खासदार आमदार असतील ते लवकरच माजी पण होतील अशा प्रकारचा सनसनीत इशारा माणिकराव ठाकरे यांनी टी व्ही बुलंदसनीच्या मार्फत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दिला आहे. राहिला प्रश्न संतोष कोल्हे पाटील यांच्या वाटचालीचा, तर संतोष कोल्हे पाटील महाराष्ट्राची टायगर आहेत आणि वाघाला काही फरक पडत नसतो. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लवकरच माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आणि माननीय संतोष कोल्हे पाटील साहेबांची भेट होणार आहे. त्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे असंही माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर संतोष कोल्हे पाटील यांचे पुण्यातले समर्थक असलेले अर्थात गोपी शिंदे जे पत्रकार आहेत ते म्हणाले संतोष कोल्हे पाटील हमारे लिए सब कुछ है. तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी काल एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. महायुती सरकारने दिलेला शब्द माननीय संतोष कोल्हे पाटील साहेबांना प्रामाणिकपणे पाळला तर ते त्यांना धन्यवाद देतील. नाही पाळला तर पुढचं राजकारणात काय घडेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण मी एक अभ्यासक म्हणून मी त्यांच्याकडे एक दूरदृष्टी नेतृत्व म्हणून बघतोय आणि ते महाराष्ट्राचे CM झाल्याशिवाय स्वस्त बसत नाही. संतोष कोल्हे पाटील यांचं राजकारण किंवा दूरदृष्टी निर्णय किंवा त्यांची काम करण्याची पद्धती त्यांना कोणी थांबवू शकणार नाही. कारण संघर्षातून तयार झालेलं हे असं नेतृत्व आहे जे मराठवाड्यातल्या मातीला न्याय देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीतून करत आहे असंही डॉक्टर आरोटे यांनी आपलं मत नोंदवलं आहे. स्वराज्यासाठी FM 911 टी व्ही बुलंदसनी पाहत राहा अशाच बातम्यासाठी. आज 11 मार्च 2026 आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनाही आम्ही विनम्र अभिवादन आजच्या दिनानिमित्त करतो आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास त्यावर आम्ही नक्कीच बोलूया, पण दुसऱ्या बातमीपत्रात. तोपर्यंत आमच्या बातम्या अपडेट घेण्यासाठी यूट्यूबवरती टी व्ही बुलंदसनी
चॅनल मराठी आणि हिंदी उपलब्ध आहे, त्याला लाईक करा. आणि 911 FM न्यूज हे टी व्ही बुलंदशहारीच्या यूट्यूबवरच उपलब्ध आहे. यासाठी आम्ही लवकरच नवीन वेगवेगळं चॅनल सुरू करणार आहोत. या पलीकडं साप्ताहिक बुलंदशहारीसुद्धा आमचं बातमी पत्रामध्ये ज्या काही आम्ही घडामोडी दाखवतो त्या अंकामध्ये तुम्हाला उपलब्ध होत असतात. चारही आवृत्तीला आपण मागणी अर्थात अंक मागून वाचू शकता. याशिवाय दैनिक बुलंदशहारी विदर्भ, मराठवाड्यात आणि आणखी इतर भागामध्ये उपलब्ध आम्ही करून देत आहोत. या सर्व युनिटचे संपादक, चेअरमन आदरणीय माननीय संतोष कोले पाटील आणि त्यांचे नेतृत्वाखाली काम करणारी तालुका जिल्हा पातळीवरची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. धन्यवाद. संध्याकाळचे 8:32 होत आहे. धन्यवाद.